गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गीतेचा 16वा अध्याय शिकतोय सध्या. आणि 16व्या अध्यायामध्ये मागच्या वेळेस आपण 6, 7, 8 असे 3 श्लोक बघितले होते. यावेळेस आपण 9व्या श्लोकापासून सुरुवात करू. सो आय एम गोइंग टू शेअर माय स्क्रीन. लेट अस सी व्हॉट प्रभुपाद हॅज टू से. एतान् दृष्टिमवष्टभ्यन् नष्टात्मानोऽल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे की फॉलोइंग सच कन्क्लुजन्स दी डेमोनाइक who are lost to themselves and who have no intelligence engage in unbeneficial horrible works meant to destroy the world. तर जर आपण असं बघत असू की कोणीतरी जग नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा आपणच नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, तर ह्याचा अर्थ आपण आसुरी प्रवृत्तीचे लोक आहोत. विनोबा याबद्दल काय म्हणतात? स्वीकारूनी अशी दृष्टी नष्टात्मे ज्ञानहीनते जगताच्या क्षयासाठी निघाले रिपुहिंसक. अशी दृष्टी स्वीकारून म्हणजे आसुरी दृष्टी स्वीकारून नष्टात्मे नष्टात्मे ज्ञानहीनते. नष्टात्मा हा कसा शब्द आहे ना? इंटरेस्टिंग शब्द आहे. नष्टात्मे स्वतःलाच नष्ट करायला बघतात, जगाला पण नष्ट करतात. सो दे आर डिस्ट्रॉइंग देमसेल्व्स अँड डिस्ट्रॉइंग द वर्ल्ड. इनफॅक्ट आपण जर स्वतःला जे आहोत ते न समजता जे नाही आहोत ते समजलो, म्हणजे आपण आहोत अनंत, परंतु आपण स्वतःला संकुचित सीमित मानून बसलोय. हीच खरी आत्महत्या आहे. म्हणजे जो खरा मी आहे त्याची आपण हत्या केली आणि जो खोटा मी आहे तो मी आहे असं समजून बसलो. हीच तर आत्महत्या आहे. म्हणजे काय झालं की मी स्वतःलाच नष्ट केलं. माझा जो खरा मी आहे त्याला मी नष्ट केलं. तुम्ही लोकांनी श्रीराम लागू आणि संध्याचा पिंजरा सिनेमा बघितला होता? शांतारामने बनवला होता. त्याच्यामध्ये पूर्वार्धामध्ये श्रीराम लागूंचं कॅरेक्टर जे होतं ते म्हणजे एका गावामधला एक प्रामाणिक शिक्षक असं होतं. आणि नंतर तो त्या संध्या एक नर्तकी दाखवली आहे, तिच्या तमाशामध्ये त्यांच्यासोबत फिरणारा म्हणून एक असा वाया गेलेला मनुष्य असा दाखवलाय नंतरच्या उत्तरार्धात. अर्थात हा माणूस इकडून तिकडे गेल्यामुळे इकडला माणूस नाहीसा झाला ना. तर इकडला माणूस मेला असं समजून त्या माणसाचे पुतळे वगैरे पण उभारतात. आणि हा जो माणूस आहे त्याच्यावर आळ येतो की त्यांनी या माणसाला मारलं, त्यांनी ह्याची हत्या केली, असं त्या सिनेमाचं कथानक आहे. तुम्हाला वेळ मिळाला कुठे युट्यूबवर वगैरे त्याची लिंक मिळाली तर बघा सिनेमा. तो खूप उत्तम आहे. आत्महत्या आपण स्वतःचीच कशी करू शकतो त्याचं हे उदाहरण आहे. तर आपण नमस्कार दादा. नमस्कार आणि मंजुताई. आता तुम्ही जर सिनेमाचं वर्णन मी शेवटचे 2-3 वाक्य ऐकलं तर पिंजरा सिनेमा म्हणत होता का? हा, पिंजरा सिनेमा मी म्हणत होतो. तर त्याच्यामध्ये आत्महत्या म्हणजे काय त्याचं एक सुंदर कथानक होतं की आधीच्या हो भागामध्ये जे प्रामाणिक मास्तर गावातले त्यांनी स्वतःनीच म्हणजे हो त्यांचं जेव्हा हो ट्रान्सफॉर्मेशन झालं ही बिकेम ए काय म्हणता येईल की वाया गेलेला मनुष्य जो तमाशाच्या फडासोबत इकडून तिकडे फिरतोय, त्याच माणसानी त्याला स्वतःलाच मारलं अशा प्रकारचा त्याच्यावर आळ येतो. हो हो हो. मी तर पाहिलाय आपली अवस्था 2-3दा पाहिलाय. पाहायला ना. हा, तर आपली आपली हा, सगळ्यांची अवस्था तशीच आहे. हो आपला जो खरा मी आहे त्या खऱ्या मीला आपण हा जो खोटा मी आहे त्यांनी मारून टाकला ना.
म्हणजे आपण स्वतःला जे देह मन बुद्धी मानतो आहोत, त्या अहंकारी मीनी, त्या मिथ्या मीनी, जो खरा मी आहे त्याला मारून टाकलाय. तो कुठेतरी अगदी बरोबर. नाहीसा झालाय ना. हो हो. तर या श्लोकामध्ये भगवान तेच म्हणतायत की असे जे आत्महत्यारे आहेत आणि जे जगाला पण नष्ट करायचे मागे लागलेत, तर आपण जगाला नष्ट कसं करतो बघा, की आपल्याला असं वाटतं ना की आपण अपूर्ण आहोत, आपण संकुचित आहोत, आणि आपण स्वतःला पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतो नेहमी. माझ्याजवळ हे नाही आहे म्हणून मला हे पाहिजे. आता मला हे पाहिजे तर मी आणणार कुठून आहे? ह्या जगामधनंच तर आणणार आहे ना. आपण काय असं आउट ऑफ थिन एअर वी कॅनॉट क्रिएट एनिथिंग. म्हणजे बघा की आता हा आपल्या हातातला जो फोन आहे, फोन माझा फार आवडता प्रॉप आहे. त्या फोनमध्ये जे मटेरियल लागलं असेल, जे द्रव्य लागलं असेल, ते सगळ्याच्या सगळं द्रव्य आपण जमिनीतनं खणून काढलं, आणि मग त्याच्यावर काय 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 प्रक्रिया केली, आणि मग त्याच्यानंतर हे यंत्र तयार झालं. नाही, त्याच प्रकारे आपलं हे जे शरीर आहे ते देखील एक यंत्रच आहे एक प्रकारे. ते देखील या पृथ्वीतनं बाहेर निघालं ना. तर कसं असतं बघा की आपण जेव्हा स्वतःला देह मानतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की या देहापुरते आपण मर्यादित आहोत. म्हणून आपण स्वतःला अपूर्ण समजतो आणि पूर्ण करण्याच्या मागे लागतो. तर पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण ह्या जगाला थोडं 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 नष्ट करतो. जर आपण नॉन रिन्युएबल रिसोर्सेस या पृथ्वीमधनं बाहेर काढले, तर मग ते रिप्लेनिश कसे होणार? आपण रिन्युएबल रिसोर्सेसच काढायला पाहिजे ना. म्हणून तर आजकाल त्या रिन्युएबल एनर्जी वगैरे बद्दल किती चर्चा होते, नाही? तर आपण जर स्वतःला संकुचित मानलं तर आपण स्वतःला पण नष्ट करतो, म्हणजे स्वतःला नष्ट केलेलंच आहे. आपण स्वतःची आत्महत्या केलेलीच आहे. कारण की आपण स्वतःला अनंत असून सुद्धा शांत किंवा सीमित, संकुचित, लिमिटेड असं मानलेलं आहे. तर ही आपली मूलभूत चूक आहे. दॅट इज द ओरिजिनल सिन. हे सगळ्यात मोठं पाप आहे, स्वतःची ओळख नसणं. आणि स्वतःची ओळख जर नसली तर मग आपण बाकीची पापं करू ना. म्हणजे मी जर पुरुष असेन असं समजलं स्वतःला, आणि मला समजा असं वाटलं की जगामध्ये मला स्त्रीपासून सुख मिळेल, तर मी स्त्रीच्या मागे लागेन. मी जर स्त्री असेन तर मी जगामध्ये पुरुषांच्या मागे लागेन, कारण की मला असं वाटेल की मला पुरुषापासून सुख मिळते. मी जर गरीब असेन तर मला असं वाटेल की पैशापासून सुख मिळतं, त्यामुळे मी पैशाच्या मागे लागेन. माझ्याजवळ पैसा जर खूप असला तर मी तो पैसा वाचवायचा कसा आणि गव्हर्नमेंटला टॅक्स कसा नाही द्यायचा त्याच्यावर विचार करेन. माझ्याजवळ समजा विद्या नसली, ज्ञान नसलं, तर मी ज्ञान मिळवायचा प्रयत्न करेन. माझ्याकडे जर ज्ञान असलं तर मी लोकांना सांगायला बघेन की माझ्याजवळ किती ज्ञान आहे बघा. अशा प्रकारे आपण कुठल्या ना कुठल्या बाबतीत अपूर्ण आहोत असं आपल्याला वाटत राहतं. आणि ही जी अपूर्णत्वाची भावना आहे, अपूर्णतेची किंवा अपूर्णत्वाची भावना आहे, ती भावना पूर्णपणे काल्पनिक आहे. दॅट इज ओनली अ मेंटल कॉन्स्ट्रक्ट. याचा सत्याशी काहीही संबंध नाही आहे. सत्य हे आहे की मी अनंत आहे, मी असीमित आहे, मी आनंद स्वरूप आहे. त्यामुळे मला बाहेरची कुठली गोष्ट माझ्यामध्ये जोडल्यानंतर मी पूर्ण होईन अशा भ्रमात राहायची काहीच आवश्यकता नाही. पण मी स्वतःला जर अपूर्ण आहे असं मानलेलं आहे, तर मग मी स्वतःला पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. बाहेरच्या जगातल्या गोष्टी आपण घ्यायचा प्रयत्न करू, स्वतःला पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, आणि त्याच्यामध्ये हे जग नष्ट करू. हा जो कार्यक्रम आहे, हा केव्हा थांबेल? जेव्हा आपण स्वतः कोण आहोत हे आपल्याला कळेल, ह्या जगाचं स्वरूप काय आहे ते आपल्याला कळेल, हे जग कसं चालतं ते आपल्याला कळेल. हे आपल्याला शिकायचं आहे मनुष्य देहामध्ये येऊन. ठीक आहे ना? तर तर लेट्स सी व्हॉट
किशोरजी और ब्रदर हॅज टू से. अरे, मी यांचा 16वा अध्याय उघडलाच नाही अजूनपर्यंत. सो आय हॅव टू ओपन द 16th चॅप्टर. 16व्या अध्यायामध्ये आपण आहोत 9व्या श्लोकावर, राईट. असे मानुनी मार्गभ्रष्ट होती, अल्पबुद्धी दुष्कर्मे करीती, विनाशाचं कारण असती, असे जगतशत्रू म्हणविती. जगाचे शत्रू. स्वतःचा पण नाश करतात, जगाचा पण नाश करतात. जनांची ही वृत्ती अशी आसुरीची, असावीची ती अल्पबुद्धी तयांची. जगाच्या विनाशा जणू शत्रू तेही, करीती अति क्रूर कर्मे सदाही. आसुरी वृत्ती ज्यांची आहे त्यांची बुद्धी अल्प असते. हं? ते स्वतःला पण छोटं समजतात, स्वतःला अपूर्ण समजतात आणि स्वतःला पूर्ण करण्यामागे जगाला नष्ट करतात. तर ह्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज तर आपल्याला सांगणारच आहे. हं? काय म्हणतील ते आपल्याला? ते म्हणतील की या दृष्टीचा अंगीकार करून ज्ञान नष्ट झालेले अल्पबुद्धी, उग्रकर्मी आणि जगताचे शत्रू असे ते जगताच्या नाशाला प्रवृत्त होतात. आणि ईश्वराची आकांती नुसधियाची करीती चांती, हेही नाही चित्ती निश्चयो एकू. आणि ईश्वराच्या तिरस्काराने ते नुसतीच बडबड करतात. इतकंच नव्हे तर त्यासंबंधीचा त्यांच्या मनात ईश्वर नाही हा एक दृढ निश्चय झालेला असतो. तुम्हाला मी ईश्वर आहे किंवा ईश्वर नाही याच्याबद्दल एक गोष्ट मागे सांगितली होती, ती पुन्हा एकदा सांगायला काहीच हरकत नाही. म्हणजे जे लोक नवीन आले तिथे त्यांनी ती गोष्ट जर ऐकली तर त्यांना खूप मजा येईल. तर ईश्वर आहे किंवा ईश्वर नाही आहे हा श्रद्धेचा विषय आहे. श्रद्धा जी असते ना, ती श्रद्धा नेहमी अंधच असते. जर आपल्याला खरंच ज्ञान झालं तर श्रद्धेची आवश्यकताच नाही आहे, नाही का? जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीचं व्यवस्थित ज्ञान होत नाही तोपर्यंत ती गोष्ट खरी आहे किंवा नाही आहे ह्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये फक्त श्रद्धाच असू शकते, कारण की ज्ञान नाही अजून. हं? तर एका गावामध्ये एक जण होता जो खूप भाविक होता. तो नेहमी राम राम म्हणायचा. त्याला जर कोणाशी काही बोलायचं असेल ना तर तो राम राम म्हणायचा. कोणी त्याला काही विचारला प्रश्न तर तो राम राम म्हणायचा. फक्त राम 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 राम, नथिंग एल्स, राम राम. त्याच्या शर्टवर त्यांनी राम 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 असा शर्ट पूर्ण छापून घेतला होता. प्रिंटेड शर्ट, त्याच्यावर रामाचं नाव प्रिंट होतं. ठीक आहे. नुसतंच रामाचं नाव घ्यायचं. तर तो आता मध्यम वयात आला, 50शीत आला. तेव्हा त्याच्या मनामध्ये एक शंकेची पाल चुकचुकली. त्याला असं वाटलं की आपण आयुष्यभर रामाचं नाव घेतलंय, परंतु रामाला तर काही आपण बघितलेलं नाही. पुष्कसे लोक असं म्हणतात की राम हा काल्पनिक आहे. देव कुठे असतो असं लोक म्हणतात. पण माझी अशी श्रद्धा आहे की देव असतो, म्हणून मी आयुष्यभर रामाचं नाव घेतलं. पण समजा राम नसला तर मग माझं सगळं आयुष्य वाया गेलं. मी आत्तापर्यंत जे काही रामाचं नाव घेतलं, राम 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 केलं, त्याच्यापेक्षा मी चांगलं छान आयुष्य एन्जॉय करू शकलो असतो. आय कुड हॅव एन्जॉयड माय लाईफ. असा विचार ते डोक्यात येतो. आता असा विचार आल्यानंतर आपण लोकांना विचारतो नाही शकत, कारण की सगळ्या लोकांनी आपल्याला गावातले हे बघितलेलं आहे की आपण आयुष्यभर राम 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 केलं. आणि आता समजा आपण कोणाला जाऊन विचारलं की राम खरंच असतो किंवा नाही, किंवा देव आहे किंवा नाही, तर लोक आपल्याला हसतील. त्यामुळे आपण विचारू नाही शकत कोणाला. तर त्याच्या नशिबाने त्या गावात गौतम बुद्ध त्यांच्या शिष्यांसह आलेले असतात आणि त्यांची प्रवचन वगैरे सुरू असतात गावात. तर हा माणूस विचार करतो की आपण गौतम बुद्धांना जाऊन विचारू की देव असतो का. आता त्यांच्या इतका विद्वान माणूस कोण असेल जगात. पण दिवसाढवळ्या विचारायला नाही जाऊ शकत. त्यामुळे तो काय करतो की सकाळी जातो. त्यांचं जे पहाटेचं मेडिटेशन असतं ना त्याच्या आधी तो मेडिटेशन संपायची वाट बघतो आणि मेडिटेशन संपल्यानंतर मग विचारतो हळूच, गुरुजी देव असतो का. तर गुरुजी त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात की नाही. सहजपणे म्हणतात. तर तो बिचारा खजील होतो.
तो निघून जातो. पण गौतम बुद्धांचे जे शिष्य असतात ना, ते फार खुश होतात. त्यांना वाटतं की गुरुजींनी सांगितलं तर देव म्हणजे नाहीच आहे काही, आहे ना. तर दिवसभर ते छान मस्त पार्टी करतात. ते गो आणि एन्जॉय देमसेल्स. कारण की देव नाही आहे, सो नोबडी इज वॉचिंग अस. त्यामुळे आपण काही केलं तरी सुद्धा आपल्याला त्याची शिक्षा होणार नाही. अशा प्रकारच्या भ्रमामध्ये ते दिवसभर जाऊन पार्टी करतात. तर त्याच गावामध्ये आणखीन एक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संचालक जे कोणी असतील, त्याच्यापैकी एक जण असतो चार्वाक, नास्तिक, ज्याचा देवावर बिलकुल विश्वास नसतो. आणि तो सगळ्या गावभर पंचक्रोशीमध्ये असा प्रचार करतो की या देव नावाची जी कल्पना आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही अडकू नका. देव नावाची काही वस्तू नाहीच आहे. देर इज नो सच थिंग एज गॉड. तर त्याच्याही मनामध्ये शंका येते की आपण आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलन केलं, देव नाही आहे ह्याचा प्रचार केला, पण खरंच जर देव असला तर काय होईल? तर तो तर मला नरकात टाकेल. कारण की मी दुष्प्रचार केला आत्तापर्यंत. पण ही मनातली शंका विचारायची कुणाला? कारण की विचारलं तर लोक असतील. तर तोही माणूस गौतम बुद्धाकडेच जातो. पण तो रात्री उशिरा जातो. म्हणजे त्यांचं जे डिनर नंतरचं जे काही मेडिटेशन असेल ते संपल्यानंतर ते झोपण्यापूर्वी त्यांना विचारायचं म्हणून अंधारात जातो. त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर मग हळूच जातो, गुरुजींना विचारतो, गुरुजी, देव आहे का? तर गुरुजी म्हणतात की ऑफकोर्स देव आहे. व्हॉट डू यू मीन? तर तो तर मनुष्य चालला जातो, परंतु जे शिष्य लोक असतात ना, त्यांच्या हृदयात धडकी भरते की सकाळी गुरुजींनी सांगितलं होतं की देव नाही आहे, म्हणून आपण दिवसभर किती पापं केली. आणि मग संध्याकाळी गुरुजी सांगतायत की देव असतो. आता झालं, आता आपण सगळेजण नरकात जाणार. अशा प्रकारची भीती त्यांना वाटते. मग ते जाऊन गुरुजींना विचारतात, गुरुजी, सकाळी तर तुम्ही सांगितलं होतं की देव नाही आहे म्हणून, आणि आता संध्याकाळी सांगताय की देव आहे. हे कसं काय? खरंच सांगा, देव आहे की नाही आहे? तर गुरुजी म्हणतात की हे बघा, ज्यांनी असं मानलं की देव आहे, त्यांनी देवाचा अनुभव नाही घेतलाय. त्यांनी फक्त मानलेलंच आहे की देव आहे. आणि जो देव मानत नाही, त्याला देखील देव नाही आहे ह्याचा अनुभव नाही आहे. त्यांनी देव नाही आहे हे मानलेलंच आहे फक्त. म्हणजे काय? की दोघांनीही श्रद्धापूर्वक कुठला तरी विचार स्वीकारलेला आहे. अनुभवाचा आधार नाही त्याला. जर आपल्याला अनुभव नसेल आणि फक्त आपण एखादी गोष्ट श्रद्धापूर्वक स्वीकारणार असलो, तर ती कोणाकडनं स्वीकारायला पाहिजे? ह्याच्या आधी पण आपण चिंतन केलं आहे. गुरु मी कोणाला मानावा? मला जे काही शिकायचं असेल ना, म्हणजे फॉरगेट अबाउट गीता, फॉरगेट अबाउट एनिथिंग एल्स. फर्स्ट मी तुम्हाला डिस्क्लेमर देतो, मी गीता तुम्हाला शिकवत नाहीये. गीता मी शिकायचा प्रयत्न करतोय. तर आपल्या सगळ्यांची गीता ही गुरु आहे. तर आपण हाऊ डू यू डिसाईड द गुरु? हाऊ डू वी डिसाईड द गुरु? तर त्याचे क्रायटेरिया आहेत. ओके, तर पहिला क्रायटेरियन की जी व्यक्ती आपल्याला जे काही सांगत असेल कुठल्याही विषयात, त्या व्यक्तीला त्या विषयाचा प्रत्यक्ष अनुभव पाहिजे. नंबर वन. जर आपण कोणाकडनं सत्य शिकायचा प्रयत्न करत असू, तर त्यांना ते सत्य अनुभवाने माहिती पाहिजे. नंबर वन. दुसरं, त्यांना आपल्याकडनं काही अपेक्षा नको. दे शुड नॉट हॅव एनी एक्सपेक्टेशन फ्रॉम अस. आणि तिसरं, त्यांना आपल्या कल्याणाची चिंता पाहिजे. त्यांना आपल्या हिताची चिंता पाहिजे, म्हणजे ते आपले हितचिंतक पाहिजे. तर या तीन गोष्टी जर ओके असल्या, तर आपण अशा व्यक्तींनी सांगितलेलं डोळे मिटून ऐकायला पाहिजे. कारण की ते आपल्या कल्याणाचं आहे, आपल्या कल्याणासाठी ते सांगतात. आणि त्याला त्यांनी अनुभवलेलं आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतलेला आहे. सत्याचा अनुभव घेणं, आपण जे सांगतोय त्याच्याबद्दल त्यांच्याकडनं आपली काही अपेक्षा नसणं, आणि आपल्या मनामध्ये त्यांच्या
हिताची चिंता असणं. हे जर असलं तरच आपण लोकांना काही सांगू शकतो आणि तरच आपण जे सांगू त्याचा लोकांवर परिणाम होईल, नाही तर नाही होणार. तर आपण कोणाकडनं शिकायला पाहिजे? आपण गीतेकडनं का बरं शिकायला पाहिजे? तिन्ही गोष्टी होतात की नाही जरा एकदा बघावर. समजा गीतेला आपण आपला गुरु मानलं किंवा कृष्णाला आपला गुरु मानला किंवा व्यासदेवांना आपला गुरु मानला. पहिली कंडिशन काय होती? की त्यांना त्या सत्याचा अनुभव पाहिजे. तर कृष्णाला सत्य माहिती नव्हतं किंवा तो सत्यच स्वरूप नव्हता असं कोणी म्हणू शकेल? कृष्ण स्वतः सत्य स्वरूपच होता. त्यामुळे तो सत्यच होता. त्यामुळे त्यांनी जे सांगितलं आपल्याला त्याचा स्वतःचा अनुभव आहे. दुसरं, आपल्याला समजा गीता सांगितली कृष्णाने किंवा आपण गीता वाचली त्यांनी गीतेला काही फरक पडणार आहे का? कृष्णाला काही फरक पडणार आहे का? व्यासदेवांना काही फरक पडणार आहे का? काही नाही. दे हॅव नो व्हेस्टेड इंटरेस्ट. त्यांची आपल्याकडनं काही अपेक्षा पण नाही. म्हणजे कृष्ण तर सांगतो अर्जुनाला की ज्याची श्रद्धा नसेल त्याला तू सांगू पण नको. नो नीड टू टेल गीता टू समबडी हू डज नॉट हॅव एनी रेव्हरन्स फॉर इट. गीतेमध्ये जी शिकवण आपल्याला मिळते किंवा दिली गेलेली आहे ती शिकवण ग्रहण करण्याची जर पात्रता नसेल एखाद्यामध्ये तर आपण ती शिकवण त्यांना देऊन काही उपयोगच नाही ना. तर पालथ्या घड्यावर पाणी, काही उपयोग नाही. म्हणजे मग आपलीच ऊर्जा उगीचच्या उगीच खर्च होईल. त्यामुळे सगळ्यांना गीता सांगायची काही गरज नाही. आपल्या संभाषणात समजा असं लक्षात आलं की समोरच्या व्यक्तीला गीतेमधल्या सिद्धांतांपासून काही लाभ होऊ शकतो, तो लाभ प्राप्त करून घेण्याची त्यांची क्षमता पण आहे, पात्रता पण आहे आणि इच्छा पण आहे, तर आपण त्यांना सांगू शकतो. नाही तर मग चुप बसा. सगळ्यांना सगळं सांगायची काय गरज नाही. त्यामुळे गीता आपल्याला जे सांगते म्हणजे कृष्ण सांगतोय त्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. त्याला आपल्याकडनं काही नको आहे अपेक्षा नाही. आणि तिसरं म्हणजे आपल्या हिताची चिंता आहे. गीता वाचल्याने आपल्यामध्ये बदल घडणार आहे. गीतेमध्ये काही बदल नाही घडणार आहे. गीता जशी तशीच आहे. गीता पूर्णच आहे. गीता वाचल्याने आपण सुधारणार आहोत. गीता वाचल्याने आपण गीतेचा अभ्यास नाही करतोय. गीता वाचून आपण गीतेचा अभ्यास करत नाहीये. गीता वाचून आपण स्वतः कोण आहो याचा अभ्यास करतोय. That is the misunderstanding. If you want to study the Gita and become a scholar on Gita, have at it. तुम्ही गीतेचा अभ्यास करा, गीतेवर स्कॉलर बना, गीतेच्या भाषेचं आणि व्याकरणाचं विश्लेषण करा, PhD करा त्याच्यावर, PhDचं सर्टिफिकेट घेऊन मिरवा. सगळं करू शकतो आपण. तो उद्देशच नाही आहे गीतेचा. गीतेचा उद्देश हा आहे की गीता वाचून आपण कोण आहोत हे आपल्याला कळावं. त्यामुळे गीतेला आपल्या कल्याणाची चिंता आहे. म्हणून आपण गीतेचा अभ्यास करतो. म्हणून आपण गीतेला आपला गुरु मानला. म्हणून आपण त्याचं चिंतन करतो. का? कारण की त्याच्यातून आपल्याला आपल्या स्वरूपाचं दर्शन होणार आहे. जर झालं असेल तुम्हाला आत्तापर्यंत तर मोर पॉवर टू यू. वंडरफुल. नसेल झालं तर करत राहा अभ्यास. लेट्स सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. किंबहुना उघड अंगी लावून या पाखांड, नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी. फार काय सांगावं, अंगामध्ये उघडपणे धर्मलंडपणा भरून या नास्तिकांच्या अंतःकरणाच्या वेशीत नास्तिकपणाचं हाड रोवलेलं असतं. आपण देव नाहीये अशा विश्वासाने जर जगामध्ये राहिलो तर आपण तेच प्रतिपादित करू. हं? तेवेळी स्वर्गाला आदरू का नरकाचा अडदरू, या वासनांचा अंकुरू जळोनी गेला. त्यावेळेस स्वर्गाविषयी आदर अथवा नरकाविषयी भय
या वासनांचा अंकुर त्यांच्या चित्तात जळून गेलेला असतो. त्यांना स्वर्गाविषयी आदर पण नसतो आणि नरकाविषयी भय पण नसतं, कारण की नास्तिक आहे. मग केवळ ये देहखोंडा, अमेध्योदकाचा बुडबुडा, विषयपंकी सुहाडा बुडाले गा. मग अर्जुना, अपवित्र उदकाच्या बुडबुड्याप्रमाणे केवळ क्षणिक जे शरीर त्या शरीररूपी खोड्यात सापडून विषयरूपी चिखलात बुडतात. पुन्हा एकदा वाचू याला. दिस इज व्हेरी पॉवरफुल. अपवित्र उदकाच्या बुडबुड्याप्रमाणे म्हणजे घाणेरड्या पाण्यामध्ये जो बुडबुडा येतो त्याच्याप्रमाणे केवळ क्षणिक जे शरीर, शरीर हे क्षणिक आहे. आपला जेव्हा जन्म होतो या शरीराचा तेव्हा ते जगात येतं आणि मग मृत्यू होतो तेव्हा हे शरीर विघटित होतं पुन्हा एकदा. त्या शरीररूपी खोड्यात सापडून विषयरूपी चिखलात बुडतात. म्हणजे काय आहे की आपण स्वतःला जर शरीर मानलं तर शरीराला सुख देणारे जे विषय आहेत त्याच्यामध्ये आपण बुडू आणि तो चिखल आहे. आपलं शरीर जे आहे ना, बाहेरून दिसायला कदाचित आकर्षक वाटत पण असेल, परंतु ह्याच्या आतमध्ये मांस, रक्त, मल, मूत्र हे सगळं भरलेलं आहे. समजा आपली कातडी काढून टाकली तर जे दिसेल त्याची आपल्यालाच भीती वाटेल. भीती पण नाही वाटणार, किळस वाटेल. तुळशीदास जे होते ना, गोस्वामी तुलसीदास, त्यांना मला असं वाटतं आई त्यांची लहानपणीच वारली होती. त्यांच्या घरामध्ये बहीण नव्हती. ते लहानपणीच कुठेतरी आश्रमात जाऊन शिकले. त्यांनी सगळा अभ्यास वगैरे केला आणि नंतर मग ते प्रवचन वगैरे द्यायला लागले. त्यामुळे खूप प्रसिद्ध पण झाले. तर त्यांच्याच गावातला कोणीतरी एक जण असेल की ज्याला एक उपवर अशी मुलगी होती. तर त्यांना वाटलं की हा मुलगा चांगला आहे, संस्कार चांगले आहेत ह्याचे, चांगला बोलतो, ब्राह्मण आहे, तर ह्याला आपण आपली मुलगी देऊ. तर त्या मुलीचं लग्न होतं या कशी तुळशीदासशी. तर आयुष्यात पहिल्यांदा स्त्रीचं जेव्हा दर्शन होतं तेव्हा पत्नीच्या रूपात होतं. त्यामुळे मग तिच्यामध्ये तो आसक्त होतो. मग ती त्याच्यापेक्षा दूर गेलेली त्याला सहन होत नाही. मग एक दिवस ती जेव्हा माहेरी जाते तेव्हा तो तिच्या मागे इतका पागल होतो की तो जाऊन तिच्या घरात रात्री जाऊन केव्हा तरी खिडकीतनं उडी वगैरे मारून तिच्या खोलीत येऊन तिला भेटतो. तर ती म्हणते की अगर इस हाड़ मांस के पुतले से तुम इतने आसक्त हो और ये कर सकते हो तो इतनी आसक्ति अगर राम नाम से करोगे तो तर जाओगे. हाडा मासाच्या पुतळ्यासोबत जर तुझी एवढी आसक्ती आहे आणि त्याच्यामध्ये जर तू इतका पागल होऊन रात्री अपरात्री माझ्या माहेरी आलेला आहे, माझ्या खोलीत तो खिडकीतनं उडी मारून घरात आला, सिनेमात दाखवतात तसं, तेवढं जर तू कमिटमेंट रामनामाबद्दल दाखवलं किंवा रामाबद्दल दाखवलं तर कुठल्या कुठे जाशील तू. असं त्या लहान मुलीने याला सांगितलं. त्याच्यानंतर त्याचं मतपरिवर्तन झालं आणि नंतर ते संत तुलसीदास, गोस्वामी तुलसीदास झाले आणि त्यांनी तुलसी रामायण लिहिलं. रामचरितमानस. आणि रामचरितमानस म्हणजे काय की रामाच्या चरित्राचा गाभा, त्याचं मानस, ते वाचल्यामुळे आपल्या मनावर परिणाम व्हायला पाहिजे. एवढा मोठा ग्रंथ त्यांनी लिहिला. समजा बायकोनी आपल्याला असं म्हटलं असेल तर आपल्यापैकी किती लोक खरंच ते मनावर घेऊन आणि तुलसीदास होतील. बायकोनी समजा काही म्हटलं तर मग नवरे काय करतील, ते भांडतील बायकोशी. आणि जर बायकोशी भांडू शकत नसले तर मग दारू बिरू प्यायला लागतील. कधी कधी दोन्ही करतील. बायकोनी मला असं म्हटलं.
तुलसीदासांची ही कथा आहे. हं? जर आपण योग्य गोष्टीमध्ये मन लावलं, विषयरूपी चिखलात नाही अडकलो, हाडामासाच्या शरीराच्या मागे आकृष्ट नाही झालो, तर आपण तुलसीदास होऊ शकतो. पण आपण काय करतो? आपल्याला काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज? अपवित्र उदकाच्या बुडबुड्याप्रमाणे केवळ क्षणिक जे शरीर त्या शरीररूपी खोड्यात सापडून विषयरूपी चिखलात बुडतात. आहे की नाही? पण जर आपल्याला तो विषयरूपी चिखल जर चांगला वाटत असेल, त्याची आणखीन एक गोष्ट अशी आहे की विष्णूचे 7, 8, 10 अवतार झाले ना. त्यापैकी एक कुठला अवतार होता? वराह अवतार होता. वराह अवतार. तर असं म्हणतात, म्हणजे मी हे ऐकलं आहे की वराहाचा अवतार जेव्हा घेतला विष्णूनी, तेव्हा चिखलात येऊन लोळायला लागले वराहासारखे. आपण बघतो ना, जे लोक मध्य प्रदेशात कधी गेले असतील ना, त्यांना दिसलं असेल की माझ्या लहानपणी तरी ॲटलिस्ट आम्ही बघायचो की मोकळ्या जागांमध्ये अनेक जागी तुम्हाला डुकरं दिसायची, जाऊन ती लोळायची चिखलामध्ये. तर तशा प्रकारे राहताना विष्णूला तशा जीवनाचा आनंद यायला लागला. तर बाकीच्या सगळ्या देवांनी विष्णूला सांगावं लागलं की विष्णू, आता हा तुझा अवतार संपलेला आहे. तू आता हे शरीर सोड आणि आता पुन्हा तुझ्या ओरिजिनल अवतारामध्ये येऊन जा परत. बिकम विष्णू अगेन. आता ही कथा खरी आहे किंवा नाही मला माहित नाही, परंतु ह्याचा अर्थ हा आहे, याच्यापासून हे समजायचं आहे की आपण ज्या परिस्थितीमध्ये असतो ती परिस्थिती आपल्याला आवडायला लागते समोर. आपण जर स्वतःला देह मानलं आणि जगाच्या विषयांमध्ये आसक्त झालो, तर त्याच्यामध्ये सुख आहे असं वाटायला लागेल. त्याच्यातनं बाहेरच नाही निघणार. त्या सुखाला सीमा आहे, हे जर कळलं आपल्याला, तर आपण त्याच्यातनं बाहेर निघू. जर बाहेर निघायची इच्छा नसेल, तर अजूनपर्यंत धक्के खाणं पूर्ण झालेलं नाही, असं समजायला हरकत नाही. जे आटावे होती जळचर, ते डोही मिळती ढीवर, का पडावे होय शरीर ते रोगा उदयो. ज्यावेळेस जलचरांचा नाश व्हायचा असतो त्यावेळेस त्या डोहावर धीवर प्राप्त होतात, अथवा शरीर पडण्याची वेळ आली म्हणजे रोगांचा उदय होतो. जेव्हा हे शरीर नष्ट होणार असतं ना, तेव्हा या शरीरामध्ये रोगाचे जे किटाणू असतात, जीवाणू असतात, रोगाणू असतात किंवा रोग जीवाणू असतात, व्हॉटेवर, ते सगळे या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि त्यांचा इथे सुळसुळाट होतो. आपल्याला जर ते न व्हावं असं वाटत असेल, तर आपण आपला जो 6व्या अध्यायातला श्लोक होता नियम, तो लक्षात ठेवायचा. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखा. म्हणजे काय होईल की जोपर्यंत आहे शरीर तोपर्यंत चांगलं राहील. दुसरं असं आहे की आपण स्वतःला उपवासाची सवय जर लावली, तर उपवास आपल्याला सहन होईल. आणि मग शेवटी जेव्हा अन्न खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये त्या अन्नाचं रूपांतर आपल्या धातूंमध्ये होण्याऐवजी आमाविषामध्ये होत असेल, कारण की आपली पचनशक्ती आता कमजोर झालेली आहे, क्षीण झालेली आहे, तेव्हा आपण उपवास करून हे शरीर सहजपणे सोडून देऊ. याला म्हणतात प्रायोपवेशन. जे ॲडव्हान्स्ड साधक असतात ना, ते असं करतात. विनोबांनी स्वतः केलं, ज्यांची आपण गीताही वाचतोय. आणि ही तर म्हणजे माझ्या अनुभवातली गोष्ट आहे. ते पवनारला होते आणि मी नागपूरला होतो तेव्हा, जेव्हा हे झालं तेव्हा 1982ची गोष्ट आहे. तर तेव्हा मी चांगला 20-21 वर्षाचा होतो. तर हे सगळं आपल्या डोळ्यासमोर घडलेलं आहे की शेवटचे 5-7 दिवस त्यांनी अन्नपाणी घेतलं नाही. माझ्या आजोबांनी, माझ्या वडिलांच्या वडिलांनी शेवटचे 24 तास अन्नपाणी घेतलं नाही. माझ्या आईच्या वडिलांनी शेवटचे 3-4 दिवस अन्नपाणी घेतलं नाही आणि सहजपणे शरीर सोडलं. रोगी नाही झालं त्यांचं शरीर. म्हणजे ह्यांचं शरीर जे होतं ना, जेव्हा घेऊन गेले,
10 संस्कारासाठी, तेव्हा त्यांच्या शरीराला दुर्गंधी नव्हती. इतकं पवित्र होतं शरीर. तर अशा प्रकारे शरीर सोडता येणं याच्यासाठी पण आपल्याला अभ्यास करावा लागतो. तर जिवंतपणी समजा आपण जागरूक राहून शरीर सोडण्याचा अभ्यास केला. कसा करायचा? शवासन करायचं, जे आपलं सगळ्यात आवडतंय. रोज आपण जेव्हा योगासनं करतो तेव्हा सगळ्यात शेवटी शवासन करतो, ते किती आवडतं आपल्याला. त्याच्यामध्ये जर आपल्याला जाणीवपूर्वक शरीर सोडून जाता आलं, म्हणजे मी शरीर नाहीये ही भावना दृढ करता आली. कारण की आत्ता तर भावनाच करायला लागेल ना, आपल्याला हे माहिती कुठे, आपल्याला तसं वाटतं की हे शरीर म्हणजेच मी आहे. हे शरीर वृद्ध झालं की आपण म्हणतो की मी म्हातारा झालो. हा, मी कुठे म्हातारा होतोय? मी तर हे शरीर बाल्यावस्थेतून, तारुण्यावस्थेतून, प्रौढावस्थेतून वृद्धावस्थेकडे जाताना बघितलेलं आहे. मी कुठे म्हातारा झालोय? पण आपण स्वतःला शरीर समजतो म्हणून आपण म्हणतो की मी आधी लहान होतो, मग मी टीनेजर झालो, मग मी अडल्ट झालो, मग मी ओल्डर अडल्ट झालो, नंतर आता मी एक मिडल एज पर्सन आहे, नंतर मी म्हातारा होणार, नंतर मी मरणार आहे. दिस इज बिकॉज वी आयडेंटिफाय अवरसेल्स विथ द बॉडी. वी थिंक दॅट वी आर द बॉडी. ही चूक आहे आपली. तर हे शरीर जर रोगी होऊ नये असं वाटत असेल शेवटपर्यंत, तर चांगले राहा. बोला समीरजी. हा, नाईस टू सी यू. विचारू का? बिलकुल विचारा. तुम्ही आता डुकराचा उल्लेख मध्य प्रदेशमध्ये. काय मी बरोबर ऐकू मध्य येत नाही प्रदेशमध्ये समीर, मध्ये जन्मलो. मध्ये 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 ना जरा तुझा आवाज ब्रेक होतोय. काय म्हटलं? आणि तुम्ही आता डुकराचा उल्लेख केला. हा हा. माझा जन्म मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे. हो तर ठीक आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. माझा पण जन्म मध्य प्रदेशातच झालाय. और हो. जस्ट आफ्टर मध्य प्रदेश बिकेम महाराष्ट्र. म्हणजे मी नागपूरला माझा जन्म झाला ना 1961 मध्ये. तर अच्छा. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य तयार झालं ना. तर त्याच्या आधी समजा माझा हा जन्म हा. झाला असता तर ते मध्य प्रदेशच होतं. नागपूर ही मध्य प्रदेशची राजधानी अच्छा. होती. अच्छा, एमपीची राजधानी होती. मग काय, सेंट्रल प्रोव्हिन्सेसची राजधानी नागपूर होती. अरे. अच्छा. अरे, हे मला माहितीच नव्हतं. मग काय तर 1960 नंतर मुंबई ही राजधानी झाली महाराष्ट्राची. नागपूर बिकेम अ पार्ट ऑफ अच्छा. महाराष्ट्र आणि भोपाळ बिकेम द कॅपिटल ऑफ मध्य प्रदेश, असं झालं. नागपूर का एमपी मध्ये होतं? हा, सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार, सीपी काय? अँड बेरार मध्ये होतं आधी. अँड द अच्छा, कॅपिटल वॉज नागपूर. नवीन बातमी माझ्यासाठी. हा, नागपूर वॉज द कॅपिटल. त्याच्यानंतर जेव्हा मध्य अच्छा. प्रदेश आणि महाराष्ट्र हे दोन वेगळे झाले ना, रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स हा जेव्हा हा. झालं, तेव्हा एकोणीसशे अच्छा. साठ मे पहिल्या मेला, 1 मे 1960 त्या तारखेला महाराष्ट्र आता जसं आपल्याला माहिती आहे तसा झाला आणि मध्य प्रदेश वेगळा अच्छा. झाला. आता ह्या क्षणी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही दोन वेगळी राज्य आहेत. हा परंतु हा. मध्य प्रदेश हे जे सगळ्यात मोठं राज्य होतं आपल्या देशातलं, ते राज्य हा एक हा. मे 1960 रोजी तयार झालं. त्यामुळे तसं पाहिलं तर अच्छा. माझा जन्म मध्य प्रदेशातलाच आहे. म्हणून तर नागपूरला अच्छा. घरामध्ये आम्ही मराठी बोलतो आणि बाहेर हिंदी बोलतो. अच्छा. म्हणून मला दोन्ही भाषा, मराठी आणि हिंदी, तितक्याच वाईट येतात. आय एम इक्वली हा. पुअर इन बोथ लँग्वेजेस. नो राईट राईट. डिस्क्रिमिनेशन, राईट. आणि इंग्रजी हा. आपण नंतर शिकलो शाळेमध्ये, त्यामुळे इंग्रजी तर आपल्याला हो तेवढी पण नाही हो. येत. करेक्ट. तर मध्य प्रदेशात जर आपला जन्म झाला, तर आता काय? व्हॉट नेक्स्ट? नाही नाही, आता प्रश्न असा आहे की डुक्कर हा चिखल्यामध्ये लोळतो. हां. पण चिखल्यामध्येच आपल्याला हिरे माणिक मिळतात, पाचू मिळतात. पण तो डुक्कर कधी त्याच्या अवतीभोवती फिरत नाही किंवा बाळगत नाही किंवा त्याला त्या शोधायचा प्रयत्न करत नाही. ओके. पण माणूस मात्र आवर्जून प्रयत्न करतो. ओके. इतकंच नाही तर दुसऱ्याच्याकडे जर हिरे मोती असतील, माणिक असतील, तर मग ज्ञानेश्वर महाराजांना म्हणजे काय काय म्हणायचं की समजा आपल्या आपल्यावर काही असे प्रसंग आला की आपले हिरे मोती कोणी घेत असेल, तर मग आपण विषय चिंतन करणारच ना. मग म्हणजे मग कुठल्या परिस्थितीत विषय चिंतन करू नये असं त्यांनी काही खुलासा केला का? ओके. तर का इथे विषय चिंतन जो करूच नये? संदर्भ जो आहे तो सांगतो. आय विल गिव्ह यू द रेफरन्स टू द हा, कॉन्टेक्स्ट. हा. की
जगामधले जेवढे विषय आहेत ना, तेवढे विषय जोपर्यंत आपण फक्त आपल्या आवश्यकतेपुरते वापरू, तोपर्यंत ते विषय आपल्याला बाधत नाही. परंतु जर आपण त्याच्या पलीकडे जाऊन त्या विषयांचा उपभोग घेतो असं म्हटलं, तर आपण त्या विषयांमधनं जे सुख आहे ते सुख हे मध्यवर्ती समजून आणि त्याच्या मागे लागू. काल की आजच मला असं वाटतं आमचं बोलणं सुरू होतं की इनिशियली वी आर इंटरेस्टेड इन दी ऑब्जेक्ट्स ऑफ एक्सपिरियन्स, सो वी गेट स्टक विथ द ऑब्जेक्ट्स ऑफ एक्सपिरियन्स. म्हणजे आपण अनुभव होत असलेल्या वस्तूंमध्ये अडकतो. नंतर देन वी गेट स्टक विथ द एक्सपिरियन्स ऑफ द ऑब्जेक्ट्स, म्हणजे आपण वस्तूंच्या अनुभवामध्ये अडकतो. कळलं का? देर इज अ सटल डिफरन्स. इनिशियली वी आर अट्रॅक्टेड बाय द ऑब्जेक्ट्स ऑफ एक्सपिरियन्स, देन वी ग्रॅज्युएट टुवर्ड्स एक्सपिरियन्स ऑफ द ऑब्जेक्ट्स. मग आपला अनुभवावर जास्त कटाक्ष असतो की मला अनुभव चांगला यायला पाहिजे. वस्तूमधनं माझं आता तेवढं लक्ष नाही आहे वस्तूंवर, वस्तूंमधनं माझं लक्ष बाहेर निघालं आहे, परंतु वस्तूंमुळे मला जो अनुभव येतोय ना त्याच्यावर माझं लक्ष आहे. सो आय एम मोर इंटरेस्टेड इन द एक्सपिरियन्स ऑफ द ऑब्जेक्ट्स. पण जेव्हा ह्या दोन्हींमधली जी सीमा आहे किंवा जो डेड एंड आहे तो आपण बघतो किंवा तो गाठतो, तेव्हा मग देन वी स्टार्ट वंडरिंग की हा एक्सपिरियन्सर कोण आहे. सो आध्यात्मिक साधना जी आहे ना, ती एक्सपिरियन्स ऑफ द ऑब्जेक्ट्समधनं एक्सपिरियन्सर ऑफ द ऑब्जेक्ट्समध्ये येण्याची आहे. सो इनिशियली एव्हरीबडी इज इंटरेस्टेड इन द ऑब्जेक्ट्स ऑफ एक्सपिरियन्स. प्रत्येक व्यक्तीला खेळणं हवंच आहे कुठलं तरी, नाही का? त्याच्यानंतर द नेक्स्ट level is experience of the objects. So we want that experience to be good, not only in this birth, but also in the subsequent births. त्याच्यामध्ये आपण अडकतो. मग काय करतो आपण? हं? जप तप यात्रा वगैरे करतो, देवधर्म करतो, कारण की आपल्याला दुसरा जन्म आहे तो चांगला पाहिजे. सो नाव आय वॉन्ट दी एक्सपिरियन्स ऑफ दी ऑब्जेक्ट्स टू बी गुड, नॉट ओनली नाव बट ऑल्सो इन द नेक्स्ट बर्थ. पण त्याच्यानंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे हु इज द एक्सपिरियन्सर ऑफ द ऑब्जेक्ट, हु इज द एक्सपिरियन्सर ऑफ द वर्ल्ड, हु इज द एक्सपिरियन्सर हु इज हॅव्हिंग दीज एक्सपिरियन्सेस. त्याच्यावर जेव्हा आपण लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपली आध्यात्मिक साधना सुरू होते. तर ती साधना आपली आत्ता सुरू आहे अशी आपण आशा करू. हं? जगामधनं आपलं लक्ष जोपर्यंत उपरत होत नाही ना तोपर्यंत आपण अद्वैताच्या क्लासमध्ये येण्यासाठी एलिजिबल नाही. सो अनलेस वी हॅव रिअलाइज्ड द लिमिटेशन्स ऑफ द वर्ल्ड, unless we have learned to discriminate between what is real and what is not real, what is permanent आणि what is impermanent, हा जो विवेक आहे ना ही पहिली पायरी आहे. ती झाल्यानंतर अनित्य जी वस्तू आहे तिच्यापासून वैराग्य आपोआप यायला पाहिजे. ते जर आलेलं नसेल तर त्याच्या पलीकडची जी पायरी आहे शमदमादी षटसंपत्ती, शमदम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान, ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे 6. त्याच्यानंतर मुमुक्षुत्व पाहिजे. सो आय वॉन्ट टू बी फ्री, आय वॉन्ट टू लर्न द ट्रूथ. ह्या गोष्टी जोपर्यंत आपल्या मनामध्ये दृढ होत नाही ना तोपर्यंत आपण वेदांत शिकण्यासाठी किंवा म्हणजे अद्वैत शिकण्यासाठी एस्पेशली एलिजिबल नाही. तर जोपर्यंत आपल्याला जगामधल्या गोष्टी सत्य वाटत आहेत, जगामधले प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, करायला हरकत नाही आहे आणि आपल्यापर्यंत ते करायला पण पाहिजे. मी असं म्हणत नाही की आपण चांगलं राहू नये, चांगलं राहावं, आपण स्वतःही चांगलं राहावं, आपल्या भोवताली जो समाज आहे, जो परिसर आहे तो देखील चांगला असावा, समाज चांगला राहावा, परिसर चांगला असावा, ह्या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे. याच्यासाठी मी नाही म्हणत नाही आहे, परंतु त्या निरंतर सुख देणाऱ्या नाही आहेत हे कळायला पाहिजे. तर आपण अद्वैताच्या क्लासमध्ये येऊ शकतो. तर आपण चिंतन करत राहायचं आहे, आपल्याला शिकत राहायचं आहे आणि तो विचार देखील आपल्या मनामध्ये मागे ठेवायचा आहे की हां ठीक आहे, आपण किती जरी केलं तरी सुद्धा जगाचं स्वरूप जे आहे तेच आहे, फारसा त्याच्यामध्ये बदल नाही करतात, थोडाफार होईल
पण तो करत असताना आपली चित्तशुद्धी होणं महत्वाचं आहे, अपेक्षित आहे. जग नाही सुधरू शकत. जग सुधरेल असं जर मला वाटत असेल, मी जे चिंतन करतोय त्यांनी, तर मला फक्त नाही, निराशाच हाती येईल. गो हेड. जगाला सुधारायला तर ते एक तर ते शक्यच नाही. माझ्या माझ्या अंगामध्ये थोडी ताकद आहे. माझ्या समोरच्या आजूबाजूच्या लोकांना मी सुधारू शकत नाही, तर जगाला कुठलं डोंबलं मी सुधारवणार. हा, सुधरव मी फक्त स्वतःला शकतो. उद्धरेत आत्मनात्मानं हा. आत्मनमस्तके. तर जर आपण स्वतःला सुधारण्याच्या आता मागे लागलो, जर स्वतःला सुधारण्याच्या मागे जो माणूस आहे तो खरा आध्यात्मिक माणूस आहे. आता मी हे बघा, आता मी झाडाच्या खाली उभा आहे. मी ओके. आईस्क्रीम खातोय, माझं आवडतं चॉकलेट आईस्क्रीम. ओके. आईस्क्रीम कोण खातोय मी? ओके. एक टोनगा येतो आणि मला थोबाडीत मारतो आणि मग तो आईस्क्रीम कोण घेऊन पळून जातो. हा. तर तो मला वाईट वाटणारच ना. पण अर्थात. आता विषय चिंतन नको म्हणून मी त्याच्या पाठीमागे धावायचं नाही, वाईट वाटून घ्यायचं नाही. आता तुम्ही याचं उत्तर द्या. आता अद्वैत मी मी ठरवलं की आता पण अद्वैतात राहायचं. तर त्या टोणग्याच्या पाठीमागे धावायचं का नाही धावायचं? बिलकुल धावायचं. आणि त्याला चांगले 2-4 झापडा पण मारायच्या, का नाही मारायच्या? अरे अहिंसा परमधर्म आहे, परंतु आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी तर आपण काहीतरी तर करायला पाहिजे ना. रामाच्या हातामध्ये धनुष्यबाण होता, कृष्णाच्या हातामध्ये सुदर्शन चक्र होतं. तर स्वतःचं रक्षण करण्यापुरता. आता तुम्ही म्हणाले की अद्वैत क्लास जर याचा असेल तर विषय त्याच्यामध्ये रुची नको. वी आता शुड नॉट तुम्हाला बी जर सब्जेक्टिव्ह. तुम्हाला जर तुम्हाला जर आवश्यकता असेल एखाद्या गोष्टीचं, तुम्ही घ्या, जरूर घ्या. हा. म्हणजे आता तुम्ही अच्छा. सत्वच्या क्लासमध्ये जर येत असाल तर तुम्ही चॉकलेट आईस्क्रीम तसंही नाही खाणार. हा. तेव्हा मी काय म्हणेन की चॉकलेट आईस्क्रीम तुझ्या हातातलं त्याने घेऊन गेलं ना, बरं झालं. तू आता बिना चॉकलेटचाच राहा. तुला जर अच्छा. कोणी सांगितलंय की तू आता नको खाऊ ते, ह्याच्यानंतर तू घासपूस खात जा, तू बरा राहशील. कारण की ते तू घासपूस जर खाल्लं ना, तुझ्याकडनं ते ओढून घेऊन जायला कोणाच्या मनात इच्छा पण होणार नाही. हे काय खातोय तो, ठीक हो, आहे तूच बरोबर. काय. मी माल नकोच आहे तसंही. एनिवे, लेट्स मूव्ह अहेड. हा. तर त्या मध्य प्रदेशाचा आणि डुकराचा काही संबंध आहे का? मला अगेन वन्स अगेन आय एम स्टील लॉस्ट की आपण हा विषय कशा करता आणला. नाही, नाही, नाही. हाय तो जस्ट जनरल तुम्ही डुक्कर इन्फॉर्मेशन म्हणा. साठी की यू ग्रो अप इन मध्य प्रदेश, दॅट इज व्हॉट यू वॉन्टेड टू टेल मी, राईट? नाही, नाही, आणि याच्या संबंधित पण एक हा, त्याच्यासाठी महत्वाचा जे प्रश्न आहे, पण सांगितलं मी की तो हा पुढे. त्याच्यामध्येच तुम्हाला हिरे माणकं वगैरे मिळतात, ते मिळालं तर ठेवून घ्या खिशामध्ये, सांगू नका कोणाला. ओके. डोंट वरी. चाल. हा. नेक्स्ट लेट्स डू व्हॉट लेट्स से व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. गुड. नाईस डिस्ट्रॅक्शन. उदय जणे केतूचे जैसे, विश्वा अनिष्टोद्देशे, जन्मती ते तैसे लोका आटू. जगाचं अनिष्ट होण्याकरताच धूमकेतूचा उदय होतो, त्याप्रमाणे लोकांचा नाश होण्याकरता ते आसुरी लोक जन्माला येतात. विरूढलिया अशुभ, फुटती ते ते कोंभ, पापाचे कीर्तिस्तंभ चालते ते. पाप उगवल्यानंतर त्याला जे कोंब फुटतात, ते आसुरी लोक होत. आणि आसुरी लोक पापाचे चालते बोलते कीर्तिस्तंभच स्मारक आहेत. पुष्कदा मला काय वाटतं माहितीये का, की आपल्याला जर जगामध्ये दुष्ट प्रवृत्तीचे लोक दिसत असले, तर ह्याचा अर्थ काय माहितीये का, की आपलं जे कलेक्टिव्ह कर्म आहे, म्हणजे पापकर्म, ते उदयाला आलेलं आहे. म्हणजे सगळ्यांनाच आपल्याला जर तशा प्रकारच्या जगाचा अनुभव येत असेल, म्हणजे कसं आहे की आपण पुष्कदा म्हणतो की हा अशा प्रकारचा नेता आम्हाला नको, अशा प्रकारचा प्रेसिडेंट आम्हाला नको, किंवा अशा प्रकारचा प्राईम मिनिस्टर आम्हाला नको. तर आपण आता सध्या डेमोक्रेसीमध्ये राहतो ना, लोकशाहीमध्ये. तर त्याच्यामध्ये बहुसंख्य लोक ज्या विचारसरणीचे असतील, त्यांचा जो नेता असेल तो त्या देशाचा पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष होईल. नाही, म्हणजे काय झालं की द लीडर इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द कलेक्टिव्ह माइंडसेट ऑफ द पीपल, असं होतं. आपल्याला जर जगाचा अनुभव कुठल्याही प्रकारे येत असेल, तर दॅट इज द रिझल्ट ऑफ आवर कलेक्टिव्ह पास्ट कर्म. म्हणजे आपल्या स्वतःचं एक
कर्म आहेच, म्हणजे प्रारब्ध आहे, संचित आहे, अमुक आहे, तमुक आहे, आणि त्याची सगळ्यांची फळं आता आपण भोगतोय. राईट. त्याप्रमाणे समाजाचं एक एकत्रित सुद्धा एक संचित कर्म असेल ना, म्हणून तर आपण ह्या काळामध्ये जन्माला आलो. बरं, त्याच्यामध्ये आपण काहीतरी पुण्य पण केलं असेल, म्हणून आपल्याला ॲटलिस्ट आठवड्यातनं 2 तास तरी गीता चिंतन करण्याची प्रेरणा किंवा बुद्धी किंवा सवड पण मिळते. समजा माझ्या मनामध्ये गीता शिकण्याची इच्छा असेल, परंतु बाकीची परिस्थिती जर अनुकूल नसेल, तर मी गीतेचं चिंतन कसं करेन? ती जी बाकीची परिस्थिती आहे तिला मी दुरुस्त करण्याचा पहिले प्रयत्न करेन ना. रिकाम्या पोटी तर आपण वेदांताचं चिंतन नाही करू शकत. पहिले तर वी हॅव टू मेक शुअर की द स्टमक इज फिल्ड, नाही का? पोट भरल्याशिवाय आपण कसं काय गीतेचं चिंतन करणार आहे? आणि मागा पुढा जाणे, वाचूनी आगी काही नेणे, तैसे विरुद्धची एक करणे भलते या. आणि मागे पुढे असलेल्या पदार्थात जाळावयाचं, या वाचून दुसरं जसं अग्नीला ठाऊक नाही त्याप्रमाणे वाटेल त्याला एक विरुद्धच करावयाचं, एवढंच ते आसरी लोक जाणतात. म्हणजे काय की नष्ट करण्याच्या मागे लागलेत. परी तेची गा करणे, आदरिती संभ्रमे जेणे, तो ऐक पार्था म्हणे श्रीनिवासू. अर्जुना, परंतु तेच विरुद्ध करण्याचं काम ज्या उत्साहाने ते आरंभ करतात, तो त्यांचा उत्साहाचा प्रकार ऐक, असं श्रीकृष्ण म्हणाले. आता तो उत्साहाचा प्रकार म्हणजे काय आहे हे ते पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहे. परंतु आत्ताचा हा जो 9वा श्लोक होता, की कशी आपण आपली स्वतःची आत्महत्या करतो आणि कशी आपण जगाची पण नासाडी करतो, ह्याच्याबद्दल कोणाला काही चिंतन करायचंय? यू वॉन्ट टू से एनिथिंग? डज इट मेक सेन्स? आपण जर स्वतःला ओळखू नाही शकलो, आपण जर जगामधल्या विषयांमध्ये अडकलेलो राहिलो, तर आध्यात्मिक साधना नाही करू शकत. नो कॉमेंट्स, नो क्वेश्चन्स. शॅल वी मूव्ह हेड? करू दुसरा एक श्लोक? लेट्स सी. खरं आहे दादा तुमचं. आहे ना? माझा नाही आहे, ज्ञानेश्वर हम्म. महाराजांचं खरं आहे. हो, आपलं म्हणजे काहीच खरं तुम्ही नाही आहे. सांगितलं ते ते बरोबर आहे. आता ज्ञानेश्वर महाराज तर समोर नाही आहे ना, तुम्ही समोर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगू शकते. नाही, पण या सगळ्या चिंतनामधून आपल्याला गीता नाही शिकायची आहे. या चिंतनातून आपल्याला आपण कोण आहोत हे शिकायचं. बरोबर. सो गीता म्हणा, उपनिषद म्हणा, ही आध्यात्मिक साधना, कुठल्याही प्रकारची साधना जी आहे ना, त्या बरोबर. साधनेमध्ये सिद्धी मिळवण्याकरता किंवा नैपुण्य मिळवण्याकरता नाही आहे. हम्म. कुठलीही साधना जी आहे ती साधना आपल्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख बर- करून घेण्यासाठी आहे. बरोबर. हे जर माहिती असलं ना, दॅट हम्म. इज अ ग्रेट थिंग. एनिवे, लेट मी स्टार्ट विथ द नेक्स्ट श्लोक. मग पाहू कुठपर्यंत जातं ते. हां, ओके. ओके. लेट्स गो टू द नेक्स्ट वन. त्या श्लोकामध्ये भगवान काय म्हणतात? काममाश्रित्य दुष्पूरं दंभमानमदान्विताः मोहात् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की टेकिंग शेल्टर ऑफ इनसेशिएबल लस्ट, कधीही पूर्ण होऊ शकणार नाही अशी कामवासना, म्हणजे नॉट फिजिकल डिझायर बट कुठल्याही प्रकारची कामना. अँड ॲब्झॉर्ब्ड इन द कन्सीट ऑफ प्राईड. ॲब्झॉर्ब्ड इन द कन्सीट ऑफ प्राईड म्हणजे आपला जो दंभ आहे, अहंकार आहे, त्याच्यामध्ये आपण रत राहू नेहमी. अँड फॉल्स प्रेस्टीज. द डेमोनॅक thus illusioned are always sworn to unclean work, अशुद्ध काम, अट्रॅक्टेड बाय द इम्परमनंट. जी गोष्ट अनित्य आहे त्याच्यामध्ये ते आकर्षित होतात. काम दुर्भर सेवूनी मानिदांभिक माजले, मानिदांभिक माजले. दुराग्रह बळे मूढ करीती पाप निश्चये. त्याबद्दल आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात? अमर्याद कामना मान दंभ मोह मद हे दुर्गुण असत त्यास आकर्षित अशौच हेच त्यांचे व्रत.
अमर्याद इच्छा धरूनीच तेही, व उन्मत्त दंभाभिमानी तसेही. तया आसुरांचे नसे शुद्ध चित्त, करीती असत्कर्म ते मोहलिप्त. मोहलिप्त होऊन ते असत्कर्म करतात. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? दुर्भर अशा कामाचा त्याग करून दांभिकपणा, मान व गर्व यांनी युक्त होत जाते. मोहाने दुराग्रह धरून ते अशुद्ध कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त होतात. तरी जाळ पाणीये न भरे, आगी इंधन न पुरे, तया दुर्भरांची ये ढुरे, भुकाळू जो. तर मासे धरण्याचं जाळं पाण्याने भरत नाही, अग्नीला लाकडं कधी पुरेशी होत नाहीत. अशा कधीही तृप्त न होणाऱ्या वस्तूंमध्ये जो पहिल्या प्रतीचा हपापलेला आहे, तया कामाचा बोलावा, जीवी धरून या पांडवा, दंभमानाचा मेळावा मेळविती. असा जो काम अर्जुना, त्या कामाचा जीवाभावाने आश्रय करून दंभ आणि मान यांचा समुदाय जमवतात. आसुरी प्रवृत्तीचे वर्णन सुरू आहेत. मातलिया कुंजरा, आगळी जाली मदिरा, तैसा मदाचा ताठा तव जरा चढता अंगी. अगोदरच हत्ती माजलेला आणि त्यात दारूची भर पडलेली, म्हणजे तो अधिकच उन्मत्त होतो. त्याप्रमाणे हा आसुरी प्रवृत्तीचा मनुष्य मूळचाच मदाच्या ताठ्याने भरलेला असून त्यात आणखी म्हातारपण शरीरावर येऊ लागलं, म्हणजे तो अधिकच ताठून जातो. म्हणजे काय की वय वाढलं ना की आपल्याला अहंकार जास्त जास्त व्हायला लागतो. त्या अहंकाराचा जो उन्मत्तपणा आहे तो आपण म्हाताऱ्या लोकांमध्ये जास्त बघतो. आणि आग्रहात तोची ठावो, वरी मोढ्या ऐसा सावावो, मग काय वानू निर्वाहो निश्चय याचा. आणि हट्टाला जागा तोच, त्याशिवाय मूर्खपणासारखा साह्य करणारा असं असल्यावर मग त्याच्या निश्चयाची स्थिरता काय वर्णन करावी. जिही परोपतापू घडे, परावा जीव जीवू रगडे, तिही कर्मी होऊनी गाढे जन्म वृत्ती. परोपतापू हा परोपकाराच्या विरुद्ध विषय. परोपताप आणि परोपकार म्हणजे पर उपताप, ज्याच्या योगाने दुसऱ्याला पीडा होईल, परक्या जीवाचा नाश होईल, अशा कर्मात ते असुर जन्मभर पक्के वतनदार होऊन राहतात. मग आपुले केले फोकारिती, आणि जगाते धिक्कारिती, दाही दिशी पसरिती स्पृहा जाळ. मग आपण केलेल्या गोष्टीचा मोठा गाजावाजा करतात आणि सर्व जगाला तुच्छ मानतात आणि आपलं हावरूपी जाळं दाही दिशांना पसरतात. ऐसे निगा आटोपे, होरिये आणती पापे, धर्मधेनू खुरपे सुटले जैसे. याप्रमाणे वर सांगितलेल्या विकारांनी व्यापले जाऊन ते असुर पाप वाढवतात. ज्याप्रमाणे देवाला धर्मार्थ सोडून दिलेली गाय गवत धान्य वगैरे सरसकट तोडीत जाते. देवाला धर्मार्थ सोडून दिलेली गाय गवत धान्य वगैरे सरसकट तोडीत जाते. जर आपण गाय नुसती सोडून दिली तर ती काय गवत धान्य वगैरे सगळं खाईलच ना. आसुरी प्रवृत्तीचे जे लोक असतात ते लोक जगामध्ये जाऊन फक्त त्या जगामधनं मला काय मिळेल हेच बघतात. जगामध्ये ते पाप वाढवतात. हं? आपण जे काही केलं असेल केलं नसेल त्याचा खूप गाजावाजा करतात. आपण खूप मोठे आहोत असा टेंभा मिरवतात. अशा प्रकारे आपण राहू नये, म्हणजे आपण काय नाही करावं हे शिकवण्यासाठी हे श्लोक खूप चांगले आहेत. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.